ही गोष्ट शेवटपर्यंत ऐका, कारण ही गोष्ट आहे एका विहिरीची, जिथून आजही रात्री आवाज येतो आणि तो आवाज तुमचं नाव घेतो. अहमदनगर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावाच्या टोकाला एक जुनी विहीर होती. गावातील लोक तिला मृत विहीर म्हणायचे, कारण अनेक वर्षापासून त्या विहिरीतून रात्री विचित्र आवाज ऐकू यायचे. कोणी म्हणायचं तिथे भूत आहे, तर कोणी म्हणायचं तिथे आत्मा अडकला आहे. पण खरं काय होतं हे कोणालाच माहीत नव्हतं. त्या गावात समीर नावाचा एक तरुण राहत होता. शहरातून शिक्षण पूर्ण करून तो नुकताच गावात परतला होता. भूत, आत्मा, चेटूक या कोणत्याच गोष्टीवर त्याचा अजिबात विश्वास नव्हता. एके दिवशी त्याच्या मित्राने त्याला चॅलेंज दिलं, जर तू इतका धाडशी असशील तर आज मध्यरात्री त्या विहिरीजवळ जाऊन दाखव. समीर हसला आणि म्हणाला, मी जाईन आणि उद्या तुम्हाला सांगेन की भूत वगैरे काहीच नसतं. त्या रात्री बरोबर 12 वाजता समीर हातात टॉर्च घेऊन विहिरीकडे निघाला. आजूबाजूला पूर्ण काळोख होता. चंद्र ढगामागे लपला होता. फक्त वाऱ्यांमुळे झाडांची पानं सळसळत होती. समीर हळूहळू विहिरीजवळ पोहोचला. त्याने आजूबाजूला नजर टाकली, तिथे कोणीच नव्हतं. तो स्वतःशीच हसला, लोक उगाच घाबरवतात. इतक्यात त्याला एक आवाज ऐकू आला, मला बाहेर काढ. समीर दचकला. त्याने आजूबाजूला पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. त्याला वाटलं कदाचित त्याचा भ्रम असेल. तो मागे वळणार इतक्यात पुन्हा तोच आवाज, पण यावेळी तो आवाज अधिक स्पष्ट होता, मला बाहेर काढ. आता मात्र त्याच्या कपाळावर घाम आला, कारण हा आवाज विहिरीतून येत होता. समीरने थरथरत्या हाताने टॉर्चचा प्रकाश विहिरीत टाकला आणि खाली फक्त काळोख, काहीच दिसत नव्हतं. तो अजून खाली वाकला आणि अचानक त्याचा श्वास थांबला, कारण विहिरीच्या तळाशी पाण्यात एका पांढऱ्या आकृती उभी होती. तिचे केस पूर्ण ओले होते, तिचा चेहरा पांढरा होता आणि डोळे पूर्ण काळे होते. ती हळूहळू वर पाहत होती, थेट समीरकडे. समीर मागे सरकला, पण त्या क्षणी ती आकृती बोलली, समीर मला बाहेर काढ. समीरच्या पायाखालची जमीन सरकली, कारण त्या आकृतीला त्याचं नाव कसं माहीत होतं. अचानक त्याचा मोबाईल वाजला. फोन त्याच्या आईचा होता. घाबरलेल्या आवाजात ती म्हणाली, समीर लगेच घरी ये. त्या क्षणी विहिरीतील ती आकृती भयानक किंचाळली आणि क्षणार्धात पाण्याखाली गायब झाली. समीर जीवाच्या आकांताने घराकडे धावत सुटला. घरी पोहोचल्यावर त्याने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. त्याचं बोलणं ऐकून आईचा चेहरा पांढरा पडला. ती काही क्षणात शांत होती, मग म्हणाली, आजपासून 25 वर्षापूर्वी तुझा काका याच विहिरीत पडून मेला होता. समीर स्तब्ध झाला, कारण त्याने आपल्या काकाला कधीच पाहिलं नव्हतं. आईने कपाटातून एक जुना फोटो काढला आणि समीरच्या हातात दिला. समीरने फोटो पाहिला आणि फोटो त्याच्या हातातून खाली पडला, कारण त्या फोटोमधले असलेला माणूस आणि त्याच्यासारखाच दिसत होता. त्यानंतर समीर कधीच त्या विहिरीजवळ गेला नाही. पण गावातील लोक आजही सांगतात, अमावस्येच्या रात्री त्या विहिरीतून अजूनही एक आवाज येतो, मला बाहेर काढ. आणि काही लोक म्हणतात तो आवाज आजही कुणाचं तरी नाव घेतो. जर तुम्हाला रात्री असा आवाज ऐकू आला तर तुम्ही मागे वळून पाहाल का?